सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गेले 2 दिवस पोलिसांना गुंगारा देत पळत होता। पोलिसांच्या 35 टीम्स या आरोपीचा शोध घेत होत्या। अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना रविवारी मध्यरात्री यश आलंय। रविवारी पहाटे 2:45च्या सुमारास पोलिसांनी या हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्यात। ठाण्याच्या कासारवडवली परिसरातून पोलिसांनी सैफच्या हल्लेखोराला अटक केली आहे। मोहम्मद शहजाद असं या आरोपीचं नाव असून हा बांगलादेशी घुसखोर असल्याची धक्कादायक माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे। पोलिसांकडून या आरोपीची चौकशी सुरू असून त्यानं सैफवरच्या हल्ल्याची कबुली दिल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांनी याबद्दल पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे, पण आरोपीचा हल्ल्यामागचा नक्की हेतू काय होता याचा पोलीस तपास करतायत। पण गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सैफच्या हल्लेखोराला पोलिसांनी कसं पकडलं, वांद्र्यातून आरोपी ठाण्यात कसा पोहोचला, आरोपी मोहम्मद शहजाद नक्की आहे कोण, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं त्याची माहिती घेऊयात। सैफवर हल्ला करून त्याच्या घरातून बाहेर पडणाऱ्या हल्लेखोराचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं होतं। त्या व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळते जुळते असलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात होती। शुक्रवारी 2 तर शनिवारी 2 अशा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पण खरा हल्लेखोर कोण याबाबत पोलिसांना क्लू मिळत नव्हता। शनिवारी आरोपीचं वांद्रा आणि दादरमधलं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं। यामध्ये त्यानं वेषांतर केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। सैफच्या घरातून काळ्या टी-शर्टमध्ये बाहेर पडलेला आरोपी गुरुवारी सकाळी वांद्रे परिसरात आकाशी शर्टमध्ये फिरत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यानं लोकलनं दादर गाठलं आणि तिथल्या एका दुकानातून इयरफोन्स खरेदी केल्याचंही पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं। यानंतर आरोपी हा सेंट्रल लाईनच्या दिशेनं गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तेव्हा पोलीस ठाणे आणि कल्याण अशा भागातून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते। सुरुवातीला आरोपीकडे मोबाईल फोन नाही असं सांगितलं जात होतं, त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करणं पोलिसांना अवघड जात होतं। पण आरोपीनं कोणाला तरी फोन करण्यासाठी आपला मोबाईल सुरू केला आणि तिथेच तो फसला। एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी सैफवर हल्ला केल्यानंतर कोणाशी तरी फोनवर बोलताना पोलिसांना दिसला। त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब त्या भागातला मोबाईल डेटा काढला। ती मध्यरात्रीची वेळ असल्यानं आणि त्यावेळी जास्त फोन कॉल होत नसल्यानं पोलिसांना आरोपीचा फोन नंबर शोधणं सोपं झालं, पण तो आपला मोबाईल बंद करून ठेवत होता। आरोपीचा मोबाईल नंबर आणि तो सेंट्रल लाईनकडे गेलाय या 2 गोष्टींच्या आधारे पोलिसांनी आपला शोध सुरू ठेवला। शनिवारी त्यानं पुन्हा एकदा आपला फोन ऑन करून बंद केला, तेव्हा त्याचं शेवटचं लोकेशन हे ठाणे दाखवत होतं। त्यामुळे पोलिसांनी ठाण्यात आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीनं हालचाली सुरू केल्या। आरोपी ठाण्याच्या कासारवडवली भागातल्या हिरानंदानी इस्टेट परिसरातल्या एका लेबर कॅम्पमध्ये लपला होता। हिरानंदानी इस्टेटच्या TCS कॉल सेंटर मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साइट जवळ हा लेबर कॅम्प आहे। सैफवरच्या हल्ल्यानंतर दादरहून आरोपी वेषांतर करून या कॅम्पमध्ये आला होता। इथे पोलीस आले होते का अशी चौकशी त्यानं तिथल्या काही लोकांकडे केली होती। त्यामुळे तिथल्या लोकांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्याचं सांगितलं जातंय। तेव्हा आरोपी मोहम्मद हा कॅम्पमध्येच लपल्याचं पोलिसांना कळलं। त्यामुळे मुंबई पोलीस आणि कासारवडवली पोलिसांनी जॉईंट सर्च ऑपरेशनला सुरुवात केली। तब्बल 200 पोलिसांच्या पथकानं रविवारी मध्यरात्री 2च्या सुमारास या लेबर कॅम्पला घेराव घातला। पण पोलीस आपल्याला पकडण्यासाठी लेबर कॅम्पमध्ये येत असल्याची कुणकुण आरोपी मोहम्मदला आधीच लागली होती। त्यामुळे पोलिसांना चकवण्यासाठी तो लेबर कॅम्पपासून काही अंतरावर असलेल्या जंगलात शिरला। पोलीसही त्याला शोधण्यासाठी पुरेशी साधनं नसतानाही जंगलात शिरले। मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मोहम्मदचा जंगलात शोध सुरू झाला। पोलिसांच्या पथकाने जंगलाच्या परिसराला घेराव घातला, तेव्हा लपण्यासाठी मोहम्मदनं अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं। पण नंतर पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर आरोपी मोहम्मद पहाटे 3 वाजता पोलिसांना शरण आला। यानंतर त्याला मध्यरात्री चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। यावेळी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी करण्यात आली। चेंबूरनंतर आरोपीला पहाटे 4 वाजता खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। पोलिसांच्या चौकशीत आरोपीनं सैफवरच्या हल्ल्याची कबुली दिल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात अखेर 2 दिवसांनी पोलिसांना यश आलंय। सुरुवातीला हा आरोपी आपण पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवासी असून आपलं नाव विजयदास असल्याचं पोलिसांना सांगत होता, पण पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर
हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असून तो खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून दिली जाते। रविवारी सकाळी पोलिसांकडून या प्रकरणात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी डीसीपी दीक्षित गेडाम यांनी या संदर्भात माहिती दिली। 16 जानेवारी रोजी सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने एक आरोपी गेला होता। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं या आरोपीचे नाव आहे। त्याचं वय 30 वर्ष आहे। हा आरोपी बांगलादेशी असून 5-6 महिन्यांपूर्वी अवैधरित्या भारतात आलाय। भारतात आल्यानंतर त्यानं स्वतःचं नाव बदलून विजय दास असं ठेवलंय, अशी माहिती गेडाम यांनी दिली। अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत त्यानं दिलेल्या उत्तरांमधून काही माहिती मिळालेली आहे। तसंच त्याच्याकडे काही हत्यारं सापडली आहेत। यावरून तो बांगलादेशी असल्याचा आम्हाला संशय आहे। आरोपी सुरुवातीला मुंबईत आला, त्यानंतर मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तो राहिला। आरोपी हाऊसकीपिंगच्या एजन्सीत काम करत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आरोपीला आज न्यायालयात हजर केलं जाईल। पोलीस कस्टडीची मागणी केली जाईल। त्याच्यावर घुसखोरीच्या गुन्ह्याखालीही कलम लावण्यात आल्याचं गेडाम यांनी सांगितलं। तसंच त्यानं सैफवर हल्ला का केला, त्यात त्याला कोणी मदत केली का, याबद्दल अजूनही चौकशी सुरू आहे। त्यानंतरच याबद्दलची ठोस माहिती दिली जाईल, असंही गेडाम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। थोडक्यात एका बांगलादेशी घुसखोरानं एका प्रतिष्ठित बॉलिवूड अभिनेत्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याचं आता उघड झाल्यानं यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सोबतच आरोपी एका हॉटेलमध्ये काम करत होता, तिथे त्याला बेस्ट एम्प्लॉईचं अवॉर्ड मिळालं, अशी माहिती माध्यमांमधून पुढे येते। सोबतच आरोपी बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता, पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, असंही काही बातम्यांमधून पुढे येत आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।